तर बीडच्या आष्टीमधील निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने देवी निमगाव तसंच कडा शहरात नदीला पूर आलाय। यामुळे पुरात अडकलेल्यांसाठी हेलिकॉप्टर बोलवण्यात आले। रेस्क्यू टीमच्या मदतीने 70 पेक्षा जास्त गावकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे। तर आपण बघतोय बीडच्या आष्टीमधील निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे देवी निमगाव तसंच कडा शहरात नदीला पूर आलाय आणि या पुरात अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी हेलिकॉप्टर देखील बोलवण्यात आले। रेस्क्यू टीमच्या मदतीने 70 पेक्षा जास्त गावकऱ्यांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे। बीडमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे पूर आलेला आहे आणि आपण बघतोय जे 70 नागरिक अडकलेले होते त्यांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। बीडमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस असा पडतोय, त्यामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अनेक गावांचा देखील संपर्क तुटलेला आहे। जे नागरिक अडकलेले होते 70 त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्या 70 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, 70 जणांना वाचवण्यात यश आलंय। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलंय। तर कालपासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका असेल आणि अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुका असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अक्षरशः धो-धो पावसानं त्या ठिकाणी जे तलाव आहेत ते ओव्हरफ्लो झालेत। निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं त्या खाली असले आष्टी तालुक्यातील कडा असेल, घाटापिंपरी असेल आणि देवी निमगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पूरस्थितीमध्ये अखेर एनडीआरएफच्या टीम त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यानुसार 70 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। नक्कीच भरत, तर आपण बघतोय बीडमध्ये पूर आलाय आणि 70 जणांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आलंय। तर आपण बघतोय बीडमध्ये पूर आलाय। अहिल्यानगर आणि पाथर्डीत जोरदार पाऊस होतोय। पाथर्डीत पाऊस झालाय, बीडमध्ये देखील पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि अनेक नागरिक या पुरात अडकले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।